पीठासीन अधिकारी, मान्य सभागृह, आता जी चर्चा आणीबाणी सेवा, फायर अँड इमर्जन्सी सर्व्हिसेस बद्दल आपली सुरू होती, त्याच्यामध्ये आपल्याकडून खूप काही चांगली सूचनाही आम्हाला प्राप्त झाली. त्याच्यावर काही गोष्टीवर काम करतोय आणि काही गोष्टी आम्ही प्रस्तावित पण केलेली आहे. त्याच्या मी इथे उल्लेख करतो. एक आपण जे म्हटलं होतं की एक आपली व्हेकल खराब आहे, ते टर्न टेबल लॅडर जे आहे ते जवळजवळ 1.5 वर्षापासून खराब आहे. तर ते ऍक्च्युली जॅपनीज मेकची असल्यामुळे तिथे साहित्य आणि त्याच्याबरोबर त्यांचे जे एक्सपर्ट्स आहेत ते जपानवरूनच येतात. तिथे लोकली कोणी, आम्ही खूप प्रयत्न केला पण कोणी ते दुरुस्त करायला व्यवस्थित सापडत नाही. त्याच्या साहित्यही आता आपल्याकडे आलेलं आहे आणि त्यांचे एक्सपर्ट्स आपल्याकडे येणार आहे. त्याचा पाठपुरावा मीही स्वतः इतर ठिकाणी केला. तर म्हणून ते लवकरात लवकर दुरुस्त होऊन जाईल आणि ते आपली सेवामध्ये ऍड होऊन जाईल. विषय होता आता चालू होता ते फायर स्टेशन्सच्या. याच्या पण एक आपण प्लॅनिंग केलेलं आहे की एक्झिस्टिंग फायर स्टेशन कुठे आहेत आणि आपण जसं म्हटलं की जिथे जिथे डेव्हलपमेंट जास्त होत आहे, उदाहरणस्वरूप प्रत्येक प्रभागात जिथे टॉवर्स येत आहेत त्यांच्या पोटेन्शियल प्रमाणे आज रोजीची जे एक्झिस्टिंग सुविधा आहेत आणि पुढे जाऊन कुठे आपल्या सुविधा वाढवलं पाहिजे याचाही आपण एक अनालिसिस करून ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये काही ठिकाणी अकॉमोडेशन रिझर्वेशन मध्ये आपल्याला बिल्डिंग उपलब्ध होत आहेत किंवा काही ठिकाणी विकासकांवरच जबाबदारी आहे, जसे की रुनवाल सारखे मोठे टाउनशिप्स मध्ये, तर त्यांच्या मार्फत आपल्याला एखाद्या सुविधा उपलब्ध होतील. त्याशिवाय काही ठिकाणी उदाहरण स्वरूपात 27 गावच्या इथे उल्लेख झाला, तर त्या ठिकाणी कदाचित आपल्याला आपल्या कुठल्याही एखाद्या जागा मध्ये आपल्यालाही उभारावं लागेल. त्याकरिता आम्ही बजेटमध्येही थोडी तरतूद करून ठेवलेली आहे की आपल्याला एक छोटा बांधकाम करून तिथे आपलं फायर स्टेशन उभारण्याची गरज भासली तर तेही आपण करू. यावर्षी बजेटमध्येही आपण स्मॉल फायर टेंडर्स किंवा एक्झिस्टिंग जे आपले फायर युनिट्स आहेत त्यांची एक आपण एज वाईज अनालिसिस करून ठेवलं होतं. काही व्हेकल्स आता 1-2 वर्षामध्ये हे होणार, म्हणजे त्याचे वेळ संपणार, ते कंडेमनेशन मध्ये येणार. मग हळूहळू टप्प्याटप्प्याने ते व्हेकल्स पण आपल्याला नवीन घ्यावं लागणार आहे. त्याचीही एक तरतूद आपण यावर्षी करून ठेवलेली आहे. एमर्जन्सी रिस्पॉन्स बद्दल आपले 2-3 मुद्दे होते. एमर्जन्सी रिस्पॉन्स मध्ये एकतर नंबर लोकांचे व्यवस्थित लागत नाही, एक पहिला मुद्दा होता, आणि दुसरा लोकांना प्रभागाची माहिती नसतात म्हणून ते वेळेवर पोहोचत नाही. याच्यावर नक्कीच विभाग काम करेल. हे दोन्ही मुद्दे चांगले आहेत. मी विभागालाही आपल्या या सर्वांसमोर सूचना देतो की हे जे आपले नंबर्स आहेत, एमर्जन्सी रिस्पॉन्स नंबर अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे किंवा आपला जे टोल फ्री नंबर आहे तेही आपण प्रत्येक ठिकाणी प्रदर्शित करावा. मान्य सदस्यांनाही आपण तो नंबर शेअर करावा. एवढंच नाही तर जे एसेन्शियल इस्टॅब्लिशमेंट्स आहेत, जसे की स्कूल्स आहे, हॉस्पिटल्स आहेत, इंडस्ट्रियल इस्टॅब्लिशमेंट्स आहेत, तिथेही आपण आपला एक फ्लेक्स आणि एक आपण ते लावून टाकू, जेणेकरून त्या ठिकाणी काही घडलं तर लगेच संपर्क साधता येईल. एवढंच नाही तर आपले जेवढे स्टाफ आहे, आपले स्थापनाचे कर्मचारी किंवा कॉन्ट्रॅक्टचा स्टाफ, त्यांच्या एक ओरिएंटेशन, एक ट्रेनिंग आणि क्षेत्राबद्दलची माहिती याच्याही तातडीने आपण एप्रिल 1st वीक मध्ये लावण्याच्या विभागाने कार्यक्रम ठेवावा कुठेतरी, आणि एक प्रॉपर ओरिएंटेशन क्षेत्राचाही त्याचबरोबर रिस्पॉन्सचाही आपण ठेवावा, असं मी या ठिकाणी आपल्यालाही पीठासीन अधिकारी महोदयांची परवानगी घेऊन सूचना करतो. याच्या पुढेही जे एक मुद्दा उपस्थित झाला होता की सोसायटीमध्ये ही ट्रेनिंग फार आवश्यक आहे, जे सामान्य सदस्यांनी उपस्थित केला होता. आणि ते मला पण असं वाटतं की आज रोजी आपण पाहतो, आता परवा एक ठिकाणी जेव्हा आग लागली होती तर आपण पाहतो की आज रोजी जे इलेक्ट्रिक कॅपॅसिटी एखाद्या बिल्डिंगची असेल त्याच्या दुप्पट तिप्पट कॅपॅसिटीवर तिथे अप्लायन्सेस लागलेले आहेत, एसीज लागलेले आहेत, अर्थिंग वगैरे जुनीच आहेत, पण सगळी गोष्टी नवीन आणलेली आहे. इनफॅक्ट इंटिरियर करताना काही नागरिक पूर्णपणे वुडन इंटिरियर करून टाकतात आणि फ्लोरिंग पण वुडन असतात. तिथे काही फारसे एक्झिट वगैरे नसतात. तिथे छोटी आग लागली तर मग काही असं स्कोप राहत नाही. म्हणून सोसायटीज मध्ये इलेक्ट्रिक ऑडिट आणि फायर सेफ्टी ऑडिट हेही फार करण्याच्या गरजेचं आहे. याकरिता मी माझ्या मनोगत मध्ये पण मांडलं होतं की सस्टेनेबिलिटी अँड सेफ्टी ऑफ बिल्डिंग आणि सस्टेनेबल अँड सेफ सिटी करण्याकरिता एक प्रशासनाच्या मार्फत आम्ही एक कार्यक्रम सुरू केला होता. याच्यामध्ये मी एक आदेश दिलेला आहे की आपण एक चेकलिस्ट, एक छोटी चेकलिस्ट करूया. त्याच्यामध्ये 10 ते 15 मुद्दे
एखादा सोसायटी असेल तर इलेक्ट्रिक सेफ्टीसाठी 10 ते 15 मुद्दे त्यांनी काय काय तपासावे, मीटर रूम मध्ये काय आहेत, अर्थिंग मध्ये काय आहेत, इलेक्ट्रिक कॅपॅसिटी त्याची काय आहेत, आज रोजी लोड किती आहेत, वगैरे वगैरे असे 10-15 मुद्दे आपण टाकूया. तसेच फायर बद्दलही टाकूया आणि तो शीट्स आणि किंवा तो एसओपी आणि चेकलिस्ट आपण सर्व सोसायटीजला शेअर करूया. माझी सदस्यांना ही विनंती राहील की आपल्या मार्फत ही आपल्या क्षेत्रातले जेवढी सोसायटीज आहे त्यांच्या हे सेल्फ एक अनालिसिस आणि एक सेल्फ ऑडिट ही जर प्रत्येक सोसायटीने केला तर त्यांना लक्षात येईल की इथे काय कमतरता आहे. छोटी छोटी गोष्टी, वायरिंग चेंज करायच्या असेल, अर्थिंग चेंज करायचे असेल, मीटर बॉक्स चेंज करायचे असेल, तिथून कधी कधी सुरुवात होतो आणि मग आग देर इज अ शॉर्ट सर्किट, मग असे घटना घडतात. म्हणून तेही एक सेफ सिटी करण्याकरिता हे गोष्टी आपल्याला करणं गरजेचं राहील आणि यापुढे याच्यामध्ये आपली ही मदत आम्हाला भेटेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो. मान्सून आणि पोस्ट मान्सून मध्ये परत कार्यान्वित करतोच प्रभावीपणे, त्यावेळी आपण नक्कीच या सूचनेची अंमलबजावणी करूया. ट्रेनिंग आपल्या स्टाफसाठी पण आवश्यक राहील आणि लोकांसाठी पण आवश्यक राहील. ट्रेनिंग विविध सोसायटीज मध्ये आपला विभाग घेत असतात, काही शाळांमध्येही आपण घेत असतो आपल्या अधिकाऱ्यांमार्फत. काही मोठी सोसायटीज, काही क्रिटिकल इस्टॅब्लिशमेंट, काही इंडस्ट्रियल इस्टॅब्लिशमेंट त्या ठिकाणी घेत असतो. त्याच्या एक वार्षिक कॅलेंडर ही तयार करायला मी विभागाला सूचना दिलेली आहे. म्हणजे एप्रिल पासून पुढचे मार्च पर्यंत एव्हरी वीक कुठल्या कुठल्या ठिकाणी आपल्या प्रत्येक प्रभागात प्रत्येक क्रिटिकल इस्टॅब्लिशमेंटला कसे ट्रेनिंग असायला पाहिजे तेही त्याच्यावर विभाग काम करत आहे. सदस्यांनी एक मुद्दा चांगला मांडला की सीएसआरच्या माध्यमातून काही आपण व्हेकल्सच्या ओएनएम करू शकतो. हे नक्कीच आपल्या दृष्टीने चांगलं राहील, कारण थोडासा खर्च पण याच्यामध्ये आपला वाचेल. सीएसआर बद्दल परवा पण माननीय खुशबू चौधरी मॅडमनी मुद्दा मांडला होता की कमिटी स्थापन केली पाहिजे. मी सभागृहाला या ठिकाणी अवगत करू इच्छितो की ऑलरेडी आपण ते कमिटी 3 महिन्यापूर्वी स्थापन केलेली आहे. त्याच्यामध्ये विशेष करून ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला सीएसआर भेटू शकते, हेल्थ आहे, एज्युकेशन आहे, सोलार आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटची गोष्टी आहेत, या प्रकारचे ओएनएम ची गोष्टी आहेत, या ट्री प्लांटेशन आहे, त्या प्रत्येक गोष्टी आपण त्याच्यामध्ये समावेश त्याचा केलेला आहे. आपण आउटरीच पण त्याच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत असतो. आणखी त्याला सक्षम करण्याकरिता आपण जे काय करू शकू ते नक्कीच प्रयत्न करू आपल्या माध्यमातून. आणि फॉर फायर सर्व्हिसेस आणि एमर्जन्सी रिस्पॉन्स पण आपण काही सीएसआर यावर्षी आणण्याचा प्रयत्न करू. एवढेच सांगून मी या ठिकाणी थांबतो.